ओम नमो पौंडरिक पांडुरंग बुद्धाय नमः। पाली धम्मलिपी आणि बुद्ध विचार संतांच्या अभंगवाणीतून। जय भीम, नमो बुद्धाय। मी श्रीरंग पांडुरंग पवळ बुद्ध विटेवरी या चॅनलवर मी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे। आज जो आपला हा जो व्हिडिओ होणार आहे तो अर्थातच लक्ष्मी पूजनाच्या संदर्भामध्ये होणार आहे। कृपया आपण पूर्ण व्हिडिओ पहा। आपण पूर्ण व्हिडिओ पाहत नसल्यामुळे माझ्या विषयाचं गांभीर्य आपल्या लक्षात येत नाही, अशी माझी एक गोड आणि प्रेमळ तक्रार आहे। तसंच बुद्ध विटेवर या चॅनलला आपण लाईक्स भरपूर द्याव्या, सबस्क्राईब करावं, शेअर करावं, लोकांपर्यंत हा विचार पोहोचला पाहिजे, याच्यासाठी तुम्हाला ही नम्र विनंती करत असतो। आणि बाबांनो, आपल्या प्रतिक्रिया देखील नोंदव्यात अशी मी आपणा पुढे एक विनंती करतो। सगळ्यात महत्त्वाची विनंती अशी राहील की बुद्ध विटेवर या चॅनलला आपण कृपया आर्थिक मदत करावी, धम्मदान करावं, अशी तुम्हाला एक मी विनंती आणि प्रार्थना करतो आहे। आजचा जो विषय आपण घेतलेला आहे तो आहे लक्ष्मी पूजनाचा। कारण आपण दिवाळी पर्वामध्ये धनतेरस पाहिली, बली प्रतिपदा पाहिली नाही का। त्याच्यानंतर आता उद्याच्याला यमीचं सुद्धा सांगणारच आहे। आणि आजचा महत्त्वाचा दिवस म्हणजे कुठला तर लक्ष्मीचा, लक्ष्मीपूजन। लक्ष्मी याचा अर्थ पैसा, संपत्ती, धन धान्य, जमीन जुमला, हे जी काही स्थावर संपत्ती आहे याचं पूजन करणे। व्यापारी मंडळी आपल्या तराजू पारड्याचं वजन असतात ना, तोलमाप वगैरे, तर त्याचे ते पूजा करतात, फुलं वगैरे वाहतात, कारण ती त्यांची लक्ष्मीच असते। शेतकरी आपल्या शेतांमध्ये विविध कष्ट करून विविध धान्याची निर्मिती करतो, तो ही आपली शेताची पूजा करतो। कामगार काय करतो तर आपल्या यंत्रमागाची वगैरे पूजा करतो। म्हणजे ज्याच्यावर माझं पोट अवलंबून आहे अशा प्रत्येक वस्तूचं, यंत्राचं, तंत्राचं तो पूजन करतो। इतकंच काय, पण त्याच्याविषयी असणारी कृतज्ञ भावना तो तिथं व्यक्त करतो। तर असा हा दिवाळी पर्वाचा महत्त्वाचा सण आहे। आणि याच दिवशी व्यापारी वर्ग काय करतो, खतावणीच्या जे जमा खर्च, आजकाल हे जमा खर्चाच्या वह्या राहिल्या नाहीत, हे सगळ्याच मोबाईलवर चाललेलं आहे, परंतु त्या वहीचं पूजन केलं जातं। तर पेन आणि दौत आणि पेन, आता दौत म्हणजे बाटली असते, त्या बाटलीमध्ये शाई असते, ते लेखणी असते, त्याला थोडक्यात आपण निप वगैरे असं असते, आणि मग ते बुडवून काय करतो त्याच्यावरती लिहित असतो, ओम लक्ष्मणाय नमः। तर अशा ह्या लक्ष्मी पूजनाचं महत्त्व आता बऱ्याच आपण लोकांच्या तोंडून ऐकलं की काही लोकांचं मत कसं आहे, दिवाळी पर्व हे बौद्धांचा सण नाही, किंवा तो प्रत्येक महापुरुषांची हत्या करून वैदिक वाद्यांनी त्याचा सण साजरा केला, त्याच्या संदर्भामध्ये मग तो बौद्धानं का सण साजरा करावा असाही मतप्रवाह वाहत आहे। आणि त्याचाही माझा बारकाईने अभ्यास मी त्याचा देखील केलेला आहेच। तर तो इथं अभ्यास बोलण्याच्या ओघामध्ये त्याच्यावरही मी बोलन, पण आज जे महत्त्वाचं सांगायचं आहे ते लक्ष्मीपूजनाचं। आता लक्ष्मीची थोडक्यात पार्श्वभूमिका सांगतो। लक्ष्मी हे जे दैवत आहे हे केवळ वाण्या उद्म्याचं किंवा व्यापाऱ्यांचंच नव्हे, तर हे कसं आहे, तर बौद्ध, अगोदर मी बौद्ध संस्कृतीचं सांगतो, तदनंतर मी वैदिक धर्माच्या संदर्भामध्ये सांगतो, दोन्ही सांगतो। अर्थात मी कुठेही टीका, कसल्याही पद्धतीची टीका टिप्पणी करतो, पण टीका करत नाही, कारण सजातीय विचार तुमच्या मेंदूमध्ये पोहोचावा हाच माझा विचार असतो। माझा नास्तिकवादी विचार कधीच नसतो, माझा वामपंथी विचार कधीच नसतो, माझा कम्युनिझमचा विचार कधीच नसतो, हे लक्षात घ्या। आणि म्हणून बौद्ध संस्कृतीचे मधून भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण झालं,
साल वगैरे आता सगळं तुम्हाला माहिती आहे. आता इसवी सन पूर्व 483 वगैरे तोंडपाठ होऊन गेलेलं आहे. तदनंतर सुमारे 200 ते 250 किंवा 300 वर्षानंतर बौद्ध परंपरेमध्ये किंवा बौद्ध संस्कृतीमध्ये 2 महत्त्वाचे विभाग निर्माण झाले. ते विभाग कोणते असतील म्हणजे पूर्ण वर्ग अर्थात एकदम विभक्तीकरण वेगळेकरण झालं. बौद्ध संस्कृतीचे 2 भाग झाले. एकाचं नाव होतं स्तविरयान किंवा ज्याला आपण हीनयान म्हणतो आणि दुसऱ्याचं नाव होतं महायान. तर या महायानाच्या अनुषंगानं गौतम बुद्धांची जी जन्मदात्री आई आहे मायादेवी आणि त्या मायादेवीचं पूजन महायान संस्कृतीनं महायान बौद्ध परंपरेनं केलेलं आहे. अर्थातच सर्व देवदेवतांची निर्मिती महायान पंथानंच केलेली आहे. समोर बुद्ध, मायादेवी आणि यशोधरा माता आणि शुद्धोधन राजा म्हणजे पूर्ण अगदी बुद्ध परिवार, सिद्धार्थाचा परिवार पूर्ण देवतेमध्ये रूपांतर करून महायानानं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी मंदिरं निर्माण केली. त्यापैकी एक महत्त्वाचं मंदिर आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे आणि ते आहे कोल्हापूरची महालक्ष्मी. लक्षात आले का? तर त्या महामायेच्या स्तोत्रांमधून आता ते स्तोत्र आहे संस्कृतमध्ये. पण पहा आता आपणाला त्याच्यामध्ये काही सापडतंय का, काही होतंय का? अर्थात जे आरती म्हटली जाते महालक्ष्मीची तिलाच महालक्ष्मी अष्टकम म्हटलं जातं. आता ती आरती काय आहे ती समजून घ्या. प्रथम 2च ओळी मी एक त्या आरतीच्या रूपामध्ये गातो, नंतर मी गद्यासारखं त्याचं वाचन करतो. नमस्तुते महामाये, मला हीच चालू वाटते त्याला. नमस्तुते महामाये, महामाये सिद्धार्थ गौतमाची जन्मदात्री आई. नमस्तुते महामाये श्रीपीठ सूरपूजिते. शंखचक्र गदा हस्ते, हातामध्ये काय तिच्या तर शंख आहे, चक्र आहे, गदा आहे. ही देण कुणाची? ही बौद्धांच्या परंपरेतून निघून आलेल्या महायान पंथाची ही शब्दरचना. शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तुते. नमस्ते गरुडारूढे कोल्हासूर भयंकारी. वैदिकानं जे रूपांतर केलेलं आहे त्याच्या संदर्भात हा शब्द आलेला आहे की कोल्हासूर नावाचा फार मोठा राक्षस होता. त्याचं निपात करण्यासाठी जगदंबी माते अंबा मातेनं तिचा अवतार वगैरे घेतला आणि त्या कोल्हासूर नावाच्या राक्षसाचा वध केला. म्हणून त्या क्षेत्राला कोल्हापूर असं म्हटलं जात होतं. हे झालं वैदिकांचं लिखाण. महायानांचं लिखाण वेगळंच आहे, तेही माझ्या बोलण्यातून आलेलंच आहे किंवा येईल आहे. नमस्तुते गरुडारूढे कोल्हासूर भयंकारी. सर्व पापे हरी देवी महालक्ष्मी नमस्तुते. सर्वज्ञे सर्ववरदे सर्वदुष्ट भयंकारी. सर्वदुःखे हरे देवी महालक्ष्मी नमस्तुते. सिद्धि बुद्धधी प्रदेवी. सिद्धि बुद्धधी प्रदेवी भुक्ति मुक्ति प्रदक्षिणाई. मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमस्तुते. आद्यंतरहित देवी कार्यसिद्धि महेश्वरी.
महेश्वर कोणाला म्हटलं जात होतं आणि महेश्वराची पत्नी ती महेश्वरी. हे जे पुल्लिंग आणि स्त्रीलिंगाची जी रूपं दाखवलेली आहेत महायान पंथ आणि बौद्ध वाङ्मयातून, तर त्या देवीला आपण महेश्वरी देखील म्हणतो. आता महेश म्हणजे कोण, तर श्री शंकर महाराज, भगवान श्री शंकर. त्यांची पत्नी कोण, उमादेवी, पार्वती वगैरे नाव आहेत. तसं त्यांना महेश्वरी हे नाव आहे. आणि पार्वतीने विविध अवतार घेतले. पार्वती जोडा संबंध तसा आता महायानाकडून. पार्वती म्हणजे रूप कशाचं दाखवले, महादेवाचं रूप कशाचं दाखवले, तर अशा विविध अंगातून या देवदेवतेंचा अभ्यास करत असताना तुम्हाला महत्त्वाचं सांगतो, हे जर तुम्हाला खरोखरच जर बौद्ध तत्त्वज्ञानाचं ज्ञान पाहिजे असेल ना, तर तुम्हाला सम्राट अशोकाच्या काळातील सर्व लिपी आली पाहिजे, पाली लिपी आली पाहिजे, ज्याला की सम्राट अशोकानं धम्मलिपी म्हटलेलं आहे. तद्वतच अजातशत्रू किंवा बिंबिसार राजांपासूनचा इतिहास तो सातवाहन काळापर्यंत माहिती पाहिजे. आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या 4 धम्म परिषदा ज्या झालेल्या आहेत बौद्ध संस्कृतीच्या, त्या 4 धम्म परिषदांचा अभ्यास करून हीनयान, महायान, तंत्रयान, वज्रयान, सहजयान हे कसं निर्माण झालं, याचा ज्यावेळी तुमचा अभ्यास होईल त्यावेळी तुम्हाला बौद्ध संस्कृतीची ओळख होणार आहे. नाहीतर तोपर्यंत बोलो रे बोलो आणि असंच होतं. चला. सिद्धी बुद्धधी प्रदे देवी भुक्ती मुक्ती प्रदक्षिणी मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमस्तुते.